नागपूरवरून राजुरा मार्गे कागजनगरकडे जात असताना रात्री 12:30च्या सुमारास मार्गातील सोंडो गावाजवळील वळणा पुलावरून कारने पुलाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत। मृतक कागजनगर येथील असल्याचं समजतंय। कागजनगर येथील कुटुंब नागपूर येथे उपचार घेत असलेल्या कुटुंबातील नातलगास बघण्यास TS02 EN 5544 या क्रमांकाच्या कारने गेले होते। परतीचा मार्ग म्हणून रात्रीच राजुरा आशिफाबाद मार्गे कागजनगरला निघाले। मार्गातील सोंडो गावाजवळील वळण असलेल्या नाल्यावरून जाताना कार अनियंत्रित झाली आणि पुलाच्या कठड्यांना धडक देत पुलाखाली कोसळली। या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय। अफसा शबरीन वय वर्ष 12, सायरा बेगम वय वर्ष 42, सलमा बेगम वर्ष 45, अफजल बेगम वर्ष 55 असे मृतकाचे नाव आहे। तर नुसरत बेगम, नजहत बेगम, साहिल निशा असे जखमींची नाव आहे। ते कागजानगर येथील रहिवासी असल्याचं समजतंय। अपघात रात्री उशिरा झाल्याने मदत मिळण्यास उशीर झाला आणि अंधार असल्याने मदत कार्यात अडचण येत होती असे सांगण्यात येते। या प्रकरणी राजुरा पोलीस पुढील तपास करीत आहे। सध्या महामार्गाचे काम सुरू असून घटनास्थळाचा भाग वाहन चालवितांना धोकादायक आहे। यापूर्वी सुद्धा या ठिकाणी अपघाताच्या घटना घडलेल्या असे असतानाही महामार्ग प्रशासन किंवा संबंधित ठेकेदाराकडून सुरक्षेबाबत कोणत्याही सुविधा नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद, चंद्रपूर।